श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारच्या माझ्या बंधू भगिनींना खूप साऱ्या शुभेच्छा. माता लक्ष्मींचा नित्यवरद हस्त तुमच्या सगळ्यांवरती असावा, त्यासोबतच माझ्यावरती सुद्धा असावा. ज्या पद्धतीनं मी विनंती करते की तुमच्या घरात नित्य माता लक्ष्मी विराजावी, त्याच पद्धतीनं माझ्याही घरामध्ये नित्य माता लक्ष्मी राहावी. यासाठी मी पहिल्या गुरुवारचं पूजन कसं केलं ते मी तुमच्याशी शेअर करते. मी सकाळीच उंबरवठ्याचं पूजन वगैरे, हळदी लेपन किंवा स्वस्तिक काढणं ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या. परंतु जेव्हा मला पोथी वाचायची होती त्यावेळेला मी परत एकदा म्हणजे उंबरवठ्याचं पूजन करून घेतलं, दिवा लावून घेतला, अगरबत्ती लावली आणि रीतसर जे स्वस्तिक वगैरे काढलेलं होतं त्याचं परत एकदा पूजन वगैरे करून घेतलं. आणि हे पूजन करण्याच्या आधी मी कुंकुवाणी प्रवेशद्वारापासून ते जिथं मला पूजा मांडायची होती तिथंपर्यंत मी पूजा देवघराच्या समोरच मांडली. तर तिथंपर्यंत ही कुंकुवाची पावलं काढलेली. तर पहा किती छोटी छोटी पावलं किती छान दिसत होती. तर थोडंसं व्ह्यूज फास्ट घेतलेलं आहे त्यामुळं ते तुमच्या लक्षात येत नसेल, पण पावलं खूप छान दिसत होती. तर ह्या पद्धतीनं मी पहिले आसन वगैरे सगळं तयार करून घेतलेलं होतं. कारण कुंकुवाने मी जेव्हा माता लक्ष्मीला आव्हान करत होते घरात येण्यासाठी, तर आल्याबरोबर तिला विराजमान होण्यासाठी तिचं आसन तयार असायला हवं, यासाठी मी सगळी मांडणी आधीच करून घेतली. आणि मांडणी झाल्यानंतर म्हणजे पावलं वगैरे काढून आसनावर विराजमान माता लक्ष्मी झाल्यानंतर मग मी रीतसर पूजन करून घेतलं. बापांना अभिषेक वगैरे घालून घेतला आणि म्हणजे जो कळस स्थापना केलेली आहे त्या कलशाची सुद्धा पूजन आणि त्यासोबतच श्रीयंत्र सुद्धा ठेवलेलं होतं. हे सगळं रीतसर पूजन करून घेतलं आणि मग गुरुवारची कथा वाचली. कथा वाचून झाली की महालक्ष्मी अष्टकम वाचलं, महालक्ष्मी मंत्र वाचला, म्हणजे 108 वेळेस म्हणला, म्हणजे एक माळ पूर्ण जप केला. आणि त्यानंतर परत एकदा प्रवेशद्वारापासून ते माता लक्ष्मीच्या आसनापर्यंत परत एकदा व्ह्यूज घेतला की ती छोटी छोटी पावलं खूप छान दिसत होती. जशी माझ्या घरात ही छोटी छोटी कुंकुवाची पावलं विराजली, तशीच माता लक्ष्मीची नित्य पावलंही माझ्या घरात असावी. माझ्यासोबतच तुमच्या सगळ्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मीने आनंदाने निवास करावा, एवढी स्वामींच्या चरणी, माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते. आणि तुमचा कशा पद्धतीने पहिला गुरुवार तुम्ही साजरा केला किंवा कशा पद्धतीने हे व्रत केलं हे मला कॉमेंट्समध्ये निश्चितच सांगा. आणि माझ्या या पूजेमध्ये जर काही चुका असतील तर त्यासुद्धा मला आवर्जून सांगा की नेक्स्ट गुरुवारच्या पूजेमध्ये मला त्या चुका सुधारता येतील. तर या पद्धतीनं साध्या सोप्या पद्धतीनं म्हणजे मला जसं जमेल त्या पद्धतीनं मी माता लक्ष्मीचं पूजन करून घेतलं. पण घरात एक सात्विक वातावरण तयार झालेलं होतं, खूप छान वाटत होतं. तर अशा पद्धतीने माझं पूजन झालं. तर चला पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ.